या जगात लोक दोन प्रकारचे असतात. पहिले ते जे छोटीशी अडचण आली की घाबरतात, चिंतेत पडतात, दुःखी होतात. आणि दुसरे ते ज्यांच्या आयुष्यात कितीही मोठ्या समस्या आल्या तरी ते नेहमी हसत राहतात, स्वतःला सावरून उभं करतात. एक ते असतात ज्यांच्याकडे सर्व काही असतं पण तरीही ते नेहमी दुःखीच दिसतात. आणि दुसरे ते ज्यांच्याकडे काहीही नसतं पण ते नेहमी आनंदी राहतात. पडणंही चांगलंच, कारण त्यातून आपली औकात कळते. आणि आपण पुढे जातो तेव्हा हात उचलायला जे येतात त्यातून आपल्याला आपल्या लोकांची किंमत कळते. विश्वास असणं ही मोठी गोष्ट आहे. जर विश्वास देवावर असेल तर नशिबात तेच लिहिलं जातं जे तुम्ही स्वतः घडवता. आणि जर विश्वास देवावर नसेल तर नशिबात जे लिहिलं आहे तेच मिळतं. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने शिकून घेतलं आहे की कधी, कुठे आणि कसं बोलायचं, त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जसा की कमानीतून सुटलेला बाण परत येत नाही, तसंच तोंडातून निघालेले शब्दही कधी परत येत नाहीत. म्हणून बोलताना नेहमी विचार करूनच बोलावं. दुसऱ्यांचे गुलाम बनून आनंदी राहण्यापेक्षा स्वतःच्या दुःखांना सामोरं जात स्वतंत्रपणे जगणं चांगलं. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली तरी जर तुम्ही मुक्त आहात तर तुम्ही खऱ्या अर्थाने मनुष्य आहात. बोलून दाखवणारा प्रत्येक माणूस चांगला असेलच असं नाही. आजकाल साजिश करणारे लोकही खूप गोड बोलतात. जीवनात योग्य माणसांचा शोध कधीच करू नका. स्वतः योग्य बना. काय माहिती, तुम्हाला पाहून कोणाची तरी शोधयात्रा पूर्ण होईल. लक्षात ठेवा, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवाल तर हराल आणि स्वतःकडूनच अपेक्षा ठेवाल तर जिंकाल. माणसाला हे समजत नाही की ज्या गोष्टींच्या मागे तो धावत आहे त्या कायमस्वरूपी नसतात. जर काही शाश्वत असेल तर ती आहे आत्मा. आपल्या आईचं प्रेम, तिची शांतता, याहून मोठं सुख नाही. बाकी सगळं कधीही टिकणारं नाही. जेव्हा तुम्ही एखादं मोठं काम करता किंवा चांगलं काम करता, तुम्हाला कदाचित वाटतं कोणी पाहत नाही. पण श्रीकृष्ण म्हणतात, तू जे काही करतोस माझी दृष्टी नेहमी तुझ्यावरच असते. म्हणून असं कधीही समजू नका की तुम्ही एकटे आहात. भगवान सदैव तुमच्यासोबत असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इज्जत कधी माणसाची नसते, इज्जत गरजेची असते. गरज संपली की इज्जतही संपते. जो माणूस कायम तक्रारी करत जगतो तो कधीच आनंदी राहू शकत नाही. आणि जो माणूस धन्यवादाच्या भावाने, कृतज्ञतेने जगतो तो नेहमी आनंदी राहतो. त्याच्या आयुष्यात समाधान आणि शांती दोन्ही कायम असतात. या पृथ्वीवर असा एकही मनुष्य जन्माला आलेला नाही ज्याच्या आयुष्यात दुःख आलेलं नाही. तो जगातील सर्वात श्रीमंत असो किंवा सर्वात गरीब, सगळ्यांनाच दुःखाचा सामना करावा लागतो. इथपर्यंत की भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णांनाही त्यांच्या जीवनात अनेक क्लेश सहन करावे लागले. कसं म्हणतात, तुम्ही ज्या नजरेतून जगाकडे पाहता जगही तुम्हाला तसंच दिसतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणं शिकायला पाहिजे. कारण आनंद ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आशा देते, ताकद देते आणि परिस्थिती बदलण्याची शक्ती देते. या जगात त्रास देणाऱ्यांची सत्ता कितीही मोठी असो, पण देवाच्या कृपादृष्टीपेक्षा मोठी कधीच नसते. ज्या शिक्षणातून माणुसकी शिकवली जात नाही त्या शिक्षणाला काहीही अर्थ उरत नाही. आपल्या ध्येयमार्ग जर तुम्ही दुसऱ्यांना विचारलात तर तुम्ही नक्कीच भरकटाल. कारण तुमच्या ध्येयाचे महत्त्व तुम्हाला जितकं माहीत आहे तितकं कुणालाच माहीत नसतं. मन स्वच्छ असेल तर प्रत्येक चूक माफ होते. आणि शेवटी हिशोब तुमच्या कमाईचा नसतो, तो तुमच्या कर्मांचा असतो. एक नियम ठेवा, सरळ बोला, सत्य बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे असतील ते तुम्हाला समजून घेतील आणि जे इतरांचे असतील ते दूर जातील. कार कोणता रंग दाखवेल हे कुणालाच माहिती नसतं. जसं की प्रभू श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होतं आणि सकाळी त्यांना वनवास मिळाला. जीवनाचा मार्ग नेहमी तयार केलेला नसतो. ध्येय कधी तयार मिळत नाही, स्वतःलाच तयार करावी लागते. ज्यानं जसा मार्ग बनवला त्याला तशीच ध्येय मिळते. जे तुम्हाला पसंत करत नाहीत त्यांच्यासमोर नेहमी हसतमुख राहा, कारण तुमचा आनंद त्यांना शांततेनं जगू देत नाही.
सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर स्वभाव जास्त महत्त्वाचा असतो. कारण चेहरा वयाबरोबर बदलतो, पण चांगला स्वभाव संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. जीवनाची कटू सत्यता अशी आहे की जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत हजारो लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्याशी मैत्री करतात. आणि जेव्हा पैसा संपतो तेव्हा तुम्हाला कोणी ओळखायलाही तयार नसतं. फक्त तेच लोक खरे असतात जे दुःख सुखात सोबत उभे राहतात. जे लोक सोबत राहण्याचं वचन देतात तेही अनेकदा मागे वळून न पाहता निघून जातात. म्हणूनच कदाचित असं म्हटलं जातं, गरिबांचा खऱ्या अर्थानं कोणताही नातलग नसतो, पण श्रीमंतांच्या घरी नातेवाईकांची रांग लागलेली असते. यशाची खरी किंमत फक्त मेहनत आणि वेळ असते. तुमचं स्वप्न जितकं मोठं तितकीच मेहनत आणि तितकाच वेळ त्यासाठी द्यावा लागतो. जीवनात तुम्ही फक्त त्या गोष्टीसाठी जबाबदार असता ज्या तुम्ही स्वतः म्हणता, दुसऱ्यांनी त्याचा काय अर्थ लावला यासाठी नाही. आपण आयुष्यात किती बरोबर आणि किती चुकीचे आहोत हे दोनच व्यक्तींना माहीत असतं, परमात्मा आणि तुमची अंतरात्मा. काही मार्ग असे असतात ज्यावर तुम्हाला एकट्यानेच चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना साथी. फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. कधीकधी जीवन असेच असते. दुनियेत कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी जो माणूस फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष देतो तो त्या माशीप्रमाणे असतो जी संपूर्ण शरीराबरोबर फक्त जखमेवर जाऊन बसते. जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ही गोष्ट कधी विसरू नका. पाय घसरला तरी चालेल, पण जीभ कधी घसरू देऊ नका. कारण या जगात सर्वात कच्ची गोष्ट म्हणजे मानवी जीभ. पण देवाने अशी बनवली आहे की हिच्यातून सगळ्यात गोड गोष्टही निर्माण होऊ शकते. यशासाठी तळमळ हवा. विचार तर प्रत्येकजण करतोच. कधीही गर्व वाटू लागला तर स्मशानात एक फेरी मारून या. सगळा अहंकार शांत होईल. गरज पडली तर जाणून घ्या, तुमच्यापेक्षा उत्तम लोक स्मशानातही पडलेले आहेत. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमचं आनंदी राहणं हेच तुमचा द्वेष करणाऱ्यांसाठी सर्वात मोठं दंड आहे.